नमस्कार. आज केटी शाखा तिसरी इयर 1चे विद्यार्थी तुमच्यासमोर एक छोटंसं पण विचार करायला लावणारं नाटक सादर करणार आहेत. आजच्या डिजिटल जगात AI आपला मित्र झालाय खरा, पण कधी तोच आपल्याला चुकीच्या दिशेला नेऊ शकतो का? हाच प्रश्नाभोवती फिरणारं पण आजच्या काळाशी जोडलेलं हे नाटक बघूयात. AI मित्र की धोका. हा आहे तिसरीचा वर्ग, जिथे अभ्यास कमी आणि गोंधळच जास्त असतो. अरे गप्प बसा. आज आपण AI बद्दल माहिती घेणार आहोत. AI म्हणजे संगणक जो माणसासारखा विचार करू शकतो. बरोबर. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे परीक्षेत उत्तर सांगणारं रोबोट. बीप 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 बीप. मी आहे AI रोबोट. मी हुशार आहे, खूप हुशार आहे, जरा अति हुशार आहे. अति हुशार म्हणजे आमच्या अथर्वसारखा. माझा अपमान म्हणजे रोबोटचा सन्मान आहे. चला तर मग बघूयात AI मुळे होणारे काही फायदे. रोबोट, तू काय काय करू शकतोस? मी एका सेकंदात 100 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. मग माझा अभ्यास करशील? तू स्वतःच कर. हा रोबोट जरा जास्त शहाणा आहे, नाही? अरे ते जाऊ दे. AI मुळे डॉक्टर, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि इतर बऱ्याच क्षेत्रात सगळ्यांनाच खूप मदत होते. नवीन भाषा शिकायला मदत होते आणि प्रोजेक्टसाठी माहिती पटकन मिळते. आणि मी कधी रजासुद्धा घेत नाही. म्हणूनच तुला कोणी शिक्षक बनवू नये. चला तर मग ऐकूयात AI मुळे होणारे काही फायदे आणि तोटे. रोबोट, तू कधी चुकतोस का? हो, माणसं मला जे शिकवतात तेच मला माहिती असतं. म्हणजे चुकीची माहिती दिली तर तू पण चुकशील. हो, काल मी बटाटा शोधला आणि टोमॅटो दाखवला. हा हा. म्हणजे AI वर पूर्ण विश्वास ठेवायचा नाही? हो, बरोबर. AIचा वापर करताना विचार करूनच उपयोग करायला हवा. कारण जास्त वापर केला तर मुलं आळशी होऊ शकतात. स्वतः विचार करण्याची सवय कमी होते. टेक्नॉलॉजीचा अतिवापर आरोग्यासाठी वाईट आहे. AIचा योग्य वापर आणि त्यातून मुलांना समजलेला महत्त्वाचा धडा. AI वाईट नाही. पण विचार न करता AI वापरू नये. म्हणूनच आपण स्वतः विचार करू आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना प्रश्न विचारू. सो माणूस प्लस AI म्हणजे उज्ज्वल भविष्य. AIचा वापर करू पण शहाणा